नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला दिलीप कुमार यांच्या बाबतीत एक अतिशय रंजक असा किस्सा सांगणार आहे। वर्ष असावं 1950-60च्या दरम्यानचं। दिलीप कुमार एकदा लंडनहून भारतात प्रवास करत होते। त्यावेळी दिलीप कुमार म्हणजे हे सर्वश्रेष्ठ अभिनेते मानले जायचे, जणू सुपरस्टारच ते भारताचे होते। त्यांना बघायला, त्यांचं ऐकायला, त्यांची किस्से ऐकायला लोक अतिशय आतुर असत। त्यामुळे आपण खूप कोणीतरी असावं असा भाव साहजिकपणे कोणत्याही व्यक्तीच्या मनात येतो, तसा तोही दिलीप कुमारांच्या मनात होता। आणि आपण एक मोठी व्यक्ती आहोत अशा आविर्भावात ते आपल्या सीटवर जाऊन बसले। थोड्याच वेळात एक व्यक्ती आली। ती अतिशय साध्यासुध्या वेशात, म्हणजे पांढऱ्या वेशात होती। उंच धिप्पाड अशी व्यक्ती येऊन त्यांच्या शेजारी येऊन बसली। ते नेमके विंडो सीटकडे होते। ती व्यक्ती आली आणि ते विंडोतून बाहेर बघायला लागली। त्यांनी दिलीप कुमारकडे बघितलं नाही, त्यामुळे दिलीप कुमार यांना मोठं आश्चर्य वाटलं। भारतात असा हा कोणता माणूस आहे की जो आपल्याला ओळखत नाही, आपण इथे असून आपल्याला बघायला लोक उड्या टाकतात, मरतात, आणि तरी हा व्यक्ती आपल्याला बघतसुद्धा नाही, ज्याच्या शेजारी बसण्याचं भाग्य त्याला लाभलेलं आहे। त्यांना मोठं आश्चर्य वाटलं। प्रवास बराचसा सुरू झाला। तर थोडं ज्यावेळेस जेवण वगैरे झालं असेल विमानातलं, त्यावेळेस दिलीप कुमारांनी सहज त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। नमस्कार, आपण चित्रपट वगैरे बघत नाही का? तर त्यावरती व्यक्ती बोलली की हो बघतो मी, पण फार पूर्वी मी बघितलेलं आहे, अलीकडच्या काळात तर काही बघितलेलं नाही। कोणता तरी एक पिक्चर मी 1-1.5 वर्षापूर्वी बघितला होता, एवढंच ते बोलले। आणि पुन्हा जेवण केलं आणि पुन्हा ते विमानातून खिडकीच्या बाहेर डोकावायला लागले। दिलीप कुमार यांना आश्चर्य वाटलं, आपण एवढा विषय काढला तरी यांनी आपल्याला ओळखलं नाही बहुतेक वाटतं। प्रवास सुरू झाल्यानंतर तो संपलाही प्रवास आणि ते मुंबईला विमानतळावर उतरले। त्यावेळेस दिलीप कुमारांना मोठं आश्चर्य वाटलं, आता प्रवास संपला तरी ही व्यक्ती आपल्याला, ते अस्वस्थ झाले। आणि जसं विमानतळावर खाली उतरलं, त्यांनी त्यांचा हात घेत म्हणाला, आपण मला ओळखलं नाही वाटतं? तर ती व्यक्ती म्हणाली, नाही, मी तुम्हाला नाही ओळखलं। त्यावर दिलीप कुमारांनी हस्तांदोलन करत म्हणाले, अहो दिलीप कुमार ज्याला म्हणतात तो मीच आहे, हिंदी चित्रपटाचा सुपरस्टार। त्यावर ती व्यक्ती उद्गारली, अरे वा, छान छान। मग दिलीप कुमारांना वाटलं की ही व्यक्ती, आपण एवढं नाव सांगितलं तरी हे करत नाही, तर ही कोणती व्यक्ती? त्यांना थोडा राग पण आला त्याचा। मग ते म्हणाले, आपण कोण? मग त्यावर त्या व्यक्तीने पुन्हा एकदा हस्तांदोलन करत नम्रपणे सांगितलं, मी JRD टाटा। त्यावर दिलीप कुमार उडालेच। भारताचा अनभिषिक्त इंडस्ट्रीचा सम्राट, त्या काळातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती, आणि ज्या विमानाने त्यांनी प्रवास केला त्या एअर इंडियाचे संस्थापक आणि मालक स्वतः JRD टाटा, तेव्हा बघून त्यांचा अहंकार गळून गेला। तर त्यावेळेस ते म्हणाले की आपण कितीही मोठं असलं तरी आपल्यापेक्षाही मोठ्या व्यक्ती असतात, परंतु त्यांचं मोठेपण केवळ त्यांच्या श्रीमंतीत नसतं, तर त्यांच्या साधेपणात असतं। तेव्हापासून दिलीप कुमारांनी नम्रपणा हाच मोठेपणाचा गुण आहे असं सांगितलं, आणि त्यांच्या आत्मचरित्रात देखील ही गोष्ट त्यांनी नमूद केली आहे। तर मित्रांनो, सिम्पल लिव्हिंग, हाय थिंकिंग हाच खरी गोष्ट, आणि त्यामुळे त्या JRD टाटांना पण आपण एक कडक सॅल्यूट मारूया, आणि दिलीप कुमार यांना देखील।